मनीषा गायकवाड शिरूर तालुका येथील पेशी सखी म्हणून कार्यरत असणाऱ्या आपल्या मनीषा गायकवाड ताई यांना सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार आणि सर्व माझ्या महिला भगिनी ग्रामीण भागातून आलेल्या सावित्री दिवसासाठी सर्व आलेल्या महिलांना सर्वात प्रथम सर्वांचं स्वागत. आणि माझं नाव मनीषा हनुमंत गायकवाड. मी सादलगाव येथे 13-14 CRP म्हणून काम करते. माझ्या समूहाचं नाव यशस्विनी महिला स्वयंसहायता समूह असून माझा समूह हा जलधारा ग्रामसंघाला जोडलेला आहे आणि जलधारा ग्रामसंघ हा नमामि गंगे प्रभाग संघाला जोडलेला आहे. 2013-14 जेव्हा उमेदचं काम चालू झालं त्यावेळेस फक्त एक समूहात जायचं आणि बचत करायची आणि त्यातून आपली उपजीविका उभी करायची आणि त्यातून आपला छोटा मोठा उद्योग करायचा एवढंच फक्त डोक्यात होतं. पण त्यानंतर काही दिवसांनंतर आम्हाला BC सखी आणि बँक सखी म्हणून काम आहे असं आम्हाला सोनाली मॅडमने आणि शिल्पा मॅडमने आम्हाला सांगितलं. त्यातून आम्ही 7 दिवसाचं RCT मार्फत थेऊरला ट्रेनिंग घेतलं. त्याचा फायदा असा झाला, ग्रामीण भागातील महिलांना पैसे म्हटलं किंवा पैशाचा व्यवहार म्हटलं की महिला विश्वास ठेवत नाही. इथपासून सुरुवात होती की पैसे मग तिच्याकडे कसं काय द्यायचे, आता बँक आहे बँकेतून आपल्या अकाउंटला येतील त्यांच्या अकाउंटला जातील हे कसं कळणार. त्यातून महिला विश्वास ठेवत नव्हत्या. त्यातून जेंट्स लोक तर म्हणायचे की महिला आहे व्यवहार कसे हाताळते कसे नाही. लोकांचा हा त्यातून हे होत होतं. आणि आता असं आहे की लोकांना आता बँकेत जायची गरज पडत नाही. लोक म्हणतात काय करायचं आहे बँकेत जायची, आपले PM किसानचा हप्ता आहे जिथं आपल्या गावातच मिळतोय, कशाला बँकेत जायचं आहे. आपला वेळ पण जातो आणि आपला त्रास पण आपला दिवस पण जातो. त्यामुळे गावातच PM किसानचे हप्ते असतील, आपले लाडक्या बहिणीचे हप्ते असतील, लोकांचे 20,000 रोजचे ट्रान्झॅक्शन आपण बँकेच्या मार्फत BC अंतर्गत करतो. तसेच आपण बँक सखी अंतर्गत आपण गटांचे विविध पर्सनल लोन असतील, बँक समूहांचे लोन असतील 3 लाखापासून 5 लाखापर्यंत जसे आपल्या गटाचं वय असेल त्याप्रमाणे आपण बँकेचं लोन आपण आपल्या बँकेमार्फत आमच्या बँक सखीच्या कामातून आम्ही महिलांना देतो. आणि त्या बँक सखीच्या कर्जातून ज्या महिला कर्ज घेतात त्यातून छोटे मोठे उद्योग आज महिला उभे करत आहेत. आज महिला कुरडया असेल शेवया असेल याच्या मोठ्या पहिल्या महिला हातावरती करायच्या. आता महिला मशीन घेत आहेत आणि त्यांच्यासोबत मशीन घेतल्यानंतर त्यांच्या हाताखाली 2 महिलांना ते काम लावतात. म्हणजे 2 महिलांना त्या रोजगार उपलब्ध करून देतात आणि मग त्यांची पण उपजीविका सुरू होती आणि त्यांची पण उपजीविका सुरू होती. त्यानंतर PG पण उभे राहत आहेत. समूहातील कर्ज घेऊन PGचं भांडवल घेऊन महिलांचे स्वतःच्या उपजीविका उभ्या राहत आहेत. आणि खूप छान प्रकारे महिला समूहांचं लोन घेऊन बँक कर्ज लोन घेऊन खूप छान पद्धतीने त्यांच्या उपजीविका त्यांनी सुरू केल्यात.